प्रकाश महाजन यांना अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी फोन केलेला होता. त्यांची नाराजी जी आहे ती दूर करण्याचा, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या संदर्भात आपण आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे जाणार आहोत. त्यांच्यासोबत स्वतः प्रकाश महाजन हे जोडले गेले आहेत. त्यांची नेमकी प्रतिक्रिया ह्या संदर्भात जाणून घेणार आहोत. आणि कारवाई ठप्प आहे. विशाल, तुमच्यासोबत स्वतः प्रकाश महाजन आहेत. त्यांची आता मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी कालच असं म्हटलेलं होतं की ज्या ठिकाणी आपल्याला मान दिला जात नाही, आपल्याला विचारलं जात नाही, त्या ठिकाणी राहण्यात काही अर्थ नाहीये आणि जेव्हा आपल्याला आपला विठोबा स्वतः बोलवेल तेव्हा आपण त्यांच्याकडे जाऊ. आता त्याच नंतरच अगदी खरं आहे. प्रकाश महाजन यांनी काल नाराजी दर्शवली होती. त्यांना अधिवेशनाला बोलवलं नाही. जर माझा मान सन्मान नसेल तर मी या पक्षात राहू कशाला, अशा पद्धतीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. जिथं माझा मान सन्मान नाही तिथं मी थांबणार नाही असं ते स्पष्टपणे म्हणाले होते. आणि त्यानंतर काही घडामोडी घडल्या. अमित ठाकरेंचा त्यांना फोन आला, बाळा नांदगावकरांचा त्यांना फोन आला. प्रकाश महाजनांना विचारूयात, काल तुम्ही नाराजी व्यक्त केली होती, जिथं मान नाही सन्मान नाही थांबणार नाही. बऱ्याच घडामोडी घडल्या, नेत्यांचे फोन आले, काय म्हणालेत नक्की? नाही, मी ज्या प्रवक्ते पदाचा सन्मान नाही ते पद कशाला वापरू. पण राज ठाकरे आणि माझं नातं हे कधी तुटणार नाही. मी तर मागे म्हणले की राज ठाकरे माझ्या कपाळावर कोरलं गेलं. मला दुसऱ्या पक्षाचा, दुसऱ्या नेत्याचा डोक्यात विचारच नाही माझ्या. मला काल रात्री या गोष्टीचा आनंद वाटला. या गोष्टीचं मला त्या युवा नेत्याचं कौतुक करावं वाटलं की कुणीतरी पक्षातला एक युवा नेता म्हणजे अमित ठाकरे माझ्यासारखा एक ज्येष्ठ सामान्य प्रवक्त्याचा वास्तविकपणे चौकशी करतात, काही सूचना करतात, काही नाराजगी व्यक्त करतात, काही गोष्टी समजून घेतात. आणि त्याहीपेक्षा आश्चर्याचा धक्का मला असा वाचला की ते म्हणले मी तुम्हाला भेटायला येतो. जर अशा पद्धतीनं जर आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला कोणी प्रेमानं वागवत असेल तर आम्हाला काय पाहिजे शिष्य दुसरं. आमची एवढी तर मागणी आहे. तुमची नाराजगी दूर झाली आता? माझी नाराजगी, मी तुम्हाला सांगितलं, नाराजगी स्वतःवर होती. माझी नाराजगी नेत्यावर तर कधीच नव्हती ना. पण तुम्ही म्हणाले होतात की मान सन्मान नाही, माझ्यासारख्या वरिष्ठ नेत्याला बोलवत नाही तर मग उपयोग काय? मी प्रवक्ता आहे पक्षाचा. खरी गोष्ट आहे ना, पण माझी दखल एका पक्षाच्या माझ्या युवा नेत्याने घेतली आणि त्यांनी म्हणावं मी तुम्हाला भेटायला येतो. यापेक्षा मला काय. हे दोन शब्द नाराजगी संपवण्यासाठी पुरेसे होते. मला सांगा ना, त्या संमिश्र ते खरं त्यांचं वय माझ्या मुलापेक्षाही लहान वय, पण ज्यावेळेस ते असं म्हणले तर एक वडीलधारा म्हणून माणूस काय पाहिजे मला सांगा. सगळा तुमचा राग क्षणात निघून गेला? बिलकुल गेला. त्यावेळेस त्यांचा फोन आला त्यावेळेसच मला वाटलं की कुणीतरी दखल घेते. कदाचित माझ्या भावना कुठे व्यक्त करायला पाहिजे होत्या कुठे नाही ह्याच्यावर चर्चेचा मुद्दा झाला असेल. पण मी काही कुणा प्रसारमाध्यमाला हे सांगायला गेलो नाही की मला बोलावलं नाही. ते प्रसारमाध्यमातून बातमी आली आणि मला माझ्या समर्थनार्थ काही बोलावं लागलं. आणि आज सकाळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र नांदगावकर साहेबांचा फोन आला. मी माझ्या भावना ज्या शब्दात त्यांना व्यक्त केल्या मी ते काही सांगणार नाही, पण मी माझ्या भावना त्यांना व्यक्त केल्या. म्हणलं आम्ही काही मागत नाहीत पक्षाला. एक थोडा बहुत सन्मान, थोडा बहुत विचार, यापेक्षा आम्हाला काही नको आहे. तेवढं जर तुम्ही देऊ शकत नाही तर कसं शक्य आहे म्हणलं. काय म्हणाले? नाही, विचार करतो, साहेबाला सांगतो. ते बिचारे काय म्हणणार. मी त्यांना बोलायची संदेश दिली नाही. मी माझा संताप व्यक्त केला, ही खरी गोष्ट आहे. पण अमितजीचं वागणं हे कुठंतरी मनाला भारावून गेलं. असा युवा नेता पक्षात असल्यामुळं किमान काहीतरी समतोल आहे. मला एक उत्सुकता वाटते. काल तुम्ही म्हणाले होते की आता पक्षासाठी काम करणार नाही, प्रवक्तेपद सोडून देणार, घरी बसून शिवचरित्राचं पारायण करेल. असं काय बोलले अमित ठाकरे की तुमचं पूर्ण मतपरिवर्तन झालंय? म्हणजे कालचे रागावलेले, तापट असलेले प्रकाश महाजन एकदम आज सॉफ्ट, मृदू आणि खूप जास्त भावना त्यांच्याप्रती आनंदात्मक व्यक्त करणारे झाले. मला सांगा ना की कुणी आपली जर दखल घेत नसेल तर माणूस काय करणार.
पण एखादं लहान मूल येऊन जर आपल्या गळ्यात हात टाकतं आणि चला म्हणल्यावर माणूस काय करू शकतो. म्हणजे अमित ठाकरे ज्या भावनेने माझ्याशी बोलले, कुठंतरी माझा राग किंवा माझा वैताग, ठीक आहे मी प्रवक्ता म्हणून काम करेल नाही करेल हा विषय नाही, पण मी म्हणलं जसं राज ठाकरे आणि मी वेगळे होऊ शकत नाहीत. मग सगळा राग गेलाय. माझा राग नेत्यावर बित्यावर नव्हता, माझा राग ज्यांच्यावर होता ते त्यांनाही माहिती काय गोष्टी. जे काही त्यांनी तुमच्यावर अन्याय केला, म्हणजे राणेंच्या विरोधात जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरले होते तेव्हा पक्षाने साथ दिली नाही, तेही विसरले तुम्ही आता. माणूस चांगल्या गोष्टी लक्षात ठेवलं तर बरं असतं, वाईट गोष्टी लक्षात ठेवल्या अपराध असतं. अमितजीनं तुम्हाला भेटायला येतो म्हणून यातच माझं सगळं आलं. म्हणजे आता तक्रार नाही. नाही, माझी राजसाहेबाशी विषय नव्हती ना, अमित ठाकरे विषयी तर असण्याचं काही कारणच नाही. तुम्ही पक्षाच्या प्रवक्ते पदावर आहात का? कारण काल तुम्ही म्हणाले होते आता मी राहणार नाही, मी सोडतोय आणि मी घरी बसणार, पक्षाचंही काम करणार. मी याच्याविषयी अमितजीशी चर्चा करेन. मी आज राहील उद्या राहील हा विषय नाही, पण पक्षाचं प्रवक्ता हे सुद्धा एक सन्मानजनक पद आहे. दुर्लक्ष करण्याइतकं किंवा ते टाकाऊ अशी नाही. ज्या पद्धतीनं पक्षातले काही लोक बोलत होते की आम्ही फक्त प्रवक्त्यांनाच बोलावलं नाही किंवा प्रवक्ते या बैठकीला नाहीत. अरे प्रवक्ते ते लोक आहेत जे तुम्हाला जनतेसमोर दाखवतात, प्रसारमाध्यमासमोर दाखवतात, विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तरं देतात, किंबहुना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आम्ही समोर आणतो लोकांच्या. आणि तुम्ही त्या पदाला जर एवढं दुर्लक्ष करणार असाल तर काय उपयोग आहे. तर मी राहणार हो, पण त्या पदाला प्रतिष्ठा असली पाहिजे. प्रवक्ता हे काही सामान्य पद नाही आहे. प्रवक्ता एखादं चुकीचं वक्तव्य केल्यावर त्याचे काय अनर्थ होऊ शकतात, झालेले आहेत, हेही जगाला माहिती आहे. त्याच्यामुळे तोलून मापून कदाचित आम्हाला यश मिळणार नाही किंवा आम्हाला कोणी म्हणणार नाही की पक्षाला यश आलं त्या प्रवक्त्यामुळं आलं. आम्ही यशाची वाटेकरी नसतो, पण अपयशाची वाटेकरी आम्ही नक्कीच असतो की आमच्याकडून एखादं चुकीचं वाक्य गेलं बोललं तर ते आम्हाला ऐकून घ्यावं लागतं. मग किंमत करा असं तुमचं. या पदाचं महत्त्व करा, या पदाची किंमत करा आणि पक्षात ती किंमत झाली पाहिजे, एवढीच माझी मागणी. तुम्ही आता प्रवक्ते म्हणून बोलतायत की प्रकाश महाजन की मनसे प्रवक्ते ते मला कळत नाही. म्हणजे काल तुम्ही सोडलं होतं म्हणून विचार. मी काय म्हणलं, मला प्रवक्ता म्हणून राहायचं का नाही मला माहीत नाही, राजसाहेब माझ्याशी कधी बोलते नाही, पण अमितजीशी बोलेन. पण मी आत्ता जे बोलतोय ते मी राज ठाकरेच्या मनसैनिक म्हणून एक बोलतोय. म्हणजे पक्ष वगैरे सोडण्याचा विचार नाही. काल तुमची मानसिकता होती. माझी मानसिकता पक्ष नेता बदलणार नाही, मी पांडुरंग बदलणार नाही, मात्र पांडुरंगाला बोलायल्याशिवाय जाणार नाही म्हणाले. हो, मी कुठेही जाणार नाही. पक्ष बदलण्याचा माझ्या डोक्यात विचारही नव्हता कधी. काम करेल का नाही, सक्रिय नाही करेल तरी मी राहील. मी काय म्हणलं, माझी इच्छा हीच आहे की मी मरताना राज ठाकरेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून मेलो असं लोकांना वाटावं, हेच माझी. पक्षाचं काम करायचं की नाही ते अमित ठाकरेंशी बोलल्यानंतरच ठरवणार तुम्ही. मी पक्षाचे एक सामान्य सैनिक म्हणून तुम्ही काम करेन, पण प्रवक्ता म्हणून करायचं का नाही काय नाही मी चर्चा करेन. माझं काही म्हणणं त्यांना सांगेन, ते पटलं त्याच्यावरती निर्णय घेतील. कधी भेट कधी आहे तुमची? मी आता त्यांना भेट मागेल ना, ते त्यांच्या सोयीनं भेट मी घेईन. पण प्रकाश महाजन मनसेत आहेत, सध्या प्रवक्ते नाही. बाहेर कधी नव्हतोच ना, जाहीरच केलं मी देव बदल. मी एकदा देव बदलायचा नाही म्हणल्यानंतर मी दुसरीकडे, त्याच्यामुळं मला कुणी या जा मला दुसऱ्या पक्षात जाय, मी तुम्हाला काय सांगितलं आजही सांगतो. अटल बिहारी वाजपेयी नंतर ज्या राजकीय नेता मला आवडला, बाळासाहेब एक श्रद्धेय होते, म्हणजे मी त्यांच्याकडे आम्ही राजकीय नेता म्हणून कुणी पाहिलं नाही. महाजन परिवाराने बाळासाहेब ठाकरेकडे पालकत्व या भावनेनं पाहिले, आम्ही त्याला देव मानतो. पण एक राजकीय नेता, मी तरुण असताना मला अटल बिहारी वाजपेयी आवडत होते. आताही मी काय वयस्कर तरुण आहे, मला राज ठाकरे आवडतात. त्याच्यामुळे राज ठाकरेशिवाय माझ्या डोक्यात हा विचारच नाही. किंबहुना राज ठाकरे सोबत काम नाही केलं तर मला समाधानही नाही. ठीक आहे. हे होते प्रकाश महाजन. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मी आता मनसैनिक म्हणून बोलतोय, मात्र मी प्रवक्ता म्हणून काम करेल की नाही याचा निर्णय मी अमित ठाकरे यांच्यासोबत बोलल्यानंतरच घेईल. त्यांना माझ्या सगळ्या वेदना सांगेल आणि प्रवक्ता पद किती महत्त्वाचं हे सुद्धा मी पक्षाला समजावून सांगेल. अपेक्षा फक्त एकच आहे की प्रवक्तेपदाची, ज्येष्ठ नेत्याची त्यांनी विचार करावा, त्यांना सन्मान द्यावा, इतकंच. नक्कीच विशाल. तर आता प्रकाश महाजन यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपला राग गेलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.